प्रयागराजच्या कुंभमेळ्यात बाईक आणि ई रिक्षा परत चालू झालेले आहेत. नाईस टू मीट यू सर. हॅव नाईस जर्नी. थँक्यू. राम 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 राम. मित्रांनो तर पेट्रोल टाकतोय आता. लई स्वस्त पेट्रोल आहे त्याचं. ते देखो किन्नर आखाडा. मी पुढं 100 ते 200 मीटरवर नागवासुकी मंदिर आहे. तर जाऊन मंदिरात दर्शन घेऊया. 5,51,00,000 रुद्राक्षापासून असे बारके बारके रुद्राक्ष आहेत. त्यापासून हे 12 शिवलिंग बनवलेले आहे. सगळे जेवढे मंदिर आहेत ना उत्तर प्रदेशमधले तेवढ्यांचं सगळं हिंदू मंदिर आहेत तेवढ्यांचं सगळ्यांचं. मित्रांनो तर इथनं नागा म्हणजे जुना आखाडा लागला आहे नागा साधूंचा. मित्रांनो तर फायनली परत निघालो आहे आज फिरायला म्हणजे एक्सप्लोर करायला. आज गाडी जाऊन दिली तर बरं. काल राहिलेले पॉईंट सगळे आज कवर करणार आहे. तर चला पहिलं नाश्ता करतो. काल इतकं दमलं होतं की काय तिथं भंडारा 4 वाजता खाल्लेलं त्याच्यावर काही खाल्लंच नाही मी. तर चला जाऊया. आपलं सामान बिमान समेटलं आहे सगळं. कुठल्या शूट होतं हे व्हिडिओ वाईड अँगल दिसा नाही. तर आपली एक बॅग घेतो मी. त्यात टॉवेल बिवेल असतो. सकाळचं फक्त तोंड वगैरे धुतो ब्रश करतो आणि संध्याकाळी म्हणजे दुपारनं मी डायरेक्ट नदीवर आंघोळ करतो रोज. तर अशा प्रकारे रोज करत असते मी. चला जाऊया. मित्रांनो तर खूप दिवसांनी गाडी काढतो. गाडीची हालत बघा कशी झाली. ही दैवार पडतंय ना सगळी खराब झाली. फार इकडून पूर्ण बिडणं बघा. गाडी पुसायला लागेल पहिले. आता तुम्हाला ह्याच्यावर टाकतो मी टाइम लॅप्समध्ये गाडी पुसून काढतो. चला. मित्रांनो तर आता निघालोय मी. आपली गाडी तर आता ते पोलीस आहेत त्यांना विचारलं. ते म्हणले गाडी घेऊन जाऊ शकतोय. आता काल इतकं 20 किलोमीटर चालल्यानंतर आज फायनली गाडी जायला परवानगी भेटली. तर आपण आपली गाडी घेऊन पलीकडच्या ह्याच्यात सेक्टरमध्ये जाणं आहे. म्हणजे आज मेन तर मला 12 रुद्राक्ष पार्क पाहायचं आहे आणि ते पाहिजे. पहिलं नाश्ता करतो आणि मग जातो. इथं का थांबलो होतं. इथं पाण्याची बाटली भरून भेटते. एकदम व्यवस्थित फुकट पाणी. पाणी विकत घ्यायला लागत नाही. खायला विकत घ्यायला लागत नाही. खायला तुमची इच्छा असली तर विकत घ्यायला लागतं. नाही तर तुम्ही त्या साईडला गेला तर तुम्हाला काहीच घ्यायला लागत नाही. तर जागोजागी तुम्हाला हे लागलेले आहेत काय म्हणतात लंगर वगैरे लागलेले असतात. भंडारे असतात. तर चला जाऊया. मित्रांनो तर नाश्ता करायला आलोय. इथं पाहू शकता प्राचीन सोमेश्वर मंदिर आहे. तिथं नाश्ता करायला आलोय. पोहे खातोय आता. तर नाश्ता आता तिकडे त्या साईडला गेल्यावर लंगर तर मला 100% भेटले असते. म्हणलं ते पोहे वगैरे म्हणतोय तिथं दाल खिचडी जास्त आहे. तर म्हणलं पोहे खावा. पोहे खायला आलोय. 20 रुपयाला प्लेट. इंदोरी टाईप दिसतंय. ह्याच्यात शेंगदाणे नाहीत वाटाणे टाकलेत. देतो एक प्लेट देतो. चला पोहे खातो. मित्रांनो हे इंदोरला भेटतात अशा टाईपचे इंदोरी टाईप पोहे दिसतात. मसाला बिसाला टाकून शेंगदाणे कमी वाटाणे जास्त दिसतात. मित्रांनो मी आता सगळ्यात शेवटच्या ब्रिजवर आहे. 30 नंबरच्या पुलावर आहे. तर 30 नंबरचा पूल हा सगळ्यात शेवटचा 1 ते 30 नंबरचा पूल आहे. तर 30 नंबरच्या पुलावरून चाललो आहे. 27, 28, 29 आणि 30 नंबरचे पूल चालू झाले. 27 नंबरचा पूल तिकडून इकडे येण्यासाठी आहे. म्हणजे 21 सेक्टरमधनं 24 सेक्टरमध्ये येण्यासाठी. 28 नंबरचा पूल 24 सेक्टरमधनं 21 सेक्टर म्हणजे नदी क्रॉस करण्यासाठी. 29 नंबरचा पूल इकडून इकडं जाण्यासाठी आहे. आणि 30 नंबरचा पूल 24 कडून 21 कडं जाण्यासाठी आहे. तर चला अशा प्रकारे. आणि ही पाहू शकता ही गंगा नदी आहे. जी यमुना आणि गंगा आणि सरस्वतीचं संगम होऊन ही पुढं गंगा नदी म्हणून ही वाराणसीला चालली बनारसकडं. तर चला जाऊया आपण पुढं. कुठं काही भेटलं भंडारा वगैरे तर तिथं नाश्ता करूया. आता एक तर प्लेट पोहे खाल्ले पण त्यात भागलं नाही. चला जाऊया. स्वप्नील मित्रांनो तर आता मी इथं पोहे खाल्ले. ये भाई आपने किधर से आप? आम्ही इंदोरून आलो आहे. माझं नाव योगेश कुलकर्णी आहे. आम्ही इंदोरून आहे. भाऊ स्वप्नीलला भेटलो आम्ही. खूप चांगलं वाटलं. आम्ही सोबत नाश्ता करतो आहे आता. या तुम्ही पण जेवणाला. तुम्ही कसं काय ओळखलं मला? तुमची गाडीचा नंबर बघून ओळखला. MH42 गाडीचा नंबर आहे. त्यावर आम्ही तुम्हाला ओळखला. तुम्ही महाराष्ट्र कुठेतरी आहे बा. आणि आपले माणसं कुठेतरी भेटतात. चांगलं वाटतं आपल्याला. तुम्ही एवढी कसं काय चांगली मराठी बोलताय? आम्ही इंदोरला असतो ना. कुलकर्णी ब्राह्मण आहे. ओके ओके ओके. तुम्ही काय म्हणताल दादा? मैं भी इंदौर के साथ में ही रहता हूँ. मेरा महाराष्ट्र पूरा घूमा हुआ है. ओके ओके. नागपुर कोल्हापुर नांदेड़ वगैरह पूरा. ओके. प्रॉपर रहने वाला मैं ग्वालियर से हूँ लेकिन रहता है इंदौर. ओके ओके ओके. गाड़ी नंबर देके हमने भाई को बोला मैं कहाँ से. ओके ओके. चलो चलते. ओके. कितने दिन हुए आपको आए हुए? आपको आए हुए 2 दिन हो गए. ओके ओके. वेट नहीं है. तब आ जाओ. तब घूमो. माँ गंगे के आने के बाद लोग कोई गर्दी नहीं है. चलो बाय बाय. बाय बाय. हर हर महादेव मित्रांनो.
तर आज आहे दिवस आहे 31 जानेवारी. तर 31 जानेवारीला जो मी आत्ता प्रयागराजमध्ये जो नो व्हेकल झोन होता, जो 27 ते 30 जानेवारी होता, तो हटवला आहे आणि आता प्रयागराजच्या कुंभमेळ्यात बाईक आणि ई रिक्षा परत चालू झालेले आहेत. तर आज मी काल 20 किलोमीटर चालल्यानंतर काल नो बाईक झोनच होता, त्यामुळे 20 किलोमीटर चाललं होतं. तर काल जे पॉईंट माझ्याकडून राहिले होते ते कव्हर करण्यासाठी मी आज बाईक घेऊन चाललो आहे. तर तुम्ही कुठे जरी आला तरी काळजी करू नका. आता तुम्हाला यायचं असला तर येऊ शकता आता बिंदास. नो व्हेकल झोन होता तो हटलेला आहे आणि आरामात तुम्ही ई रिक्षाने किंवा तुम्ही रॅपिडोसारख्या टू व्हीलर पण बुक करू शकता आणि त्याने फिरू शकताय. तर काल चालायचं अवघड आहे, तसं माझे पाय बी सगळं जाम झाले. 20 किलोमीटर म्हणजे खूप अंतर झालं. तर एवढं चालून मी काल बऱ्यापैकी कव्हर केला होता. त्यातनं अजून जर पुढे गेलो असतो तर मला येईला 10 वाजले असते संध्याकाळच्या, म्हणून मी गेलो नाही. तर आज फायनली ओपन झालं आहे, त्यामुळे मी जे पॉईंट राहिले ते सगळं कव्हर करून घेतो आहे. ते सगळं तुम्हाला यूट्यूबला भेटेल पाहिला. आणि तुम्हाला फक्त काय करायचं, तुमच्या भावाला फॉलो करायचं. तुमचा भाऊ सगळं कुंभ म्हणजे मिळतील सगळं तुम्हाला दाखवणार आहे. काय काय कुठं कुठं काय काय आहे ते तुम्ही पाहू शकता. यूट्यूबला जे मी इंस्टाग्रामला टाकत नाही ते सगळं यूट्यूबला टाकतो आहे. आणि तुम्हाला मला आता इथं 7 दिवस झालेत. तुम्हाला जाणून घ्यायचं असेल मला ह्या 7 दिवसामध्ये किती खर्च झाला राहण्यासाठी, खाण्यासाठी आणि इथं फिरण्यासाठी, तर त्याचा मी व्हिडिओ बनवून टाकाल. फक्त तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला किती खर्च झाला आहे ते जाणून घ्यायचे का नाही. चला बाय बाय मित्रांनो. तर हत्ती पाहू शकताय. त्या हत्तीला ट्रेन हत्ती, त्याला जसं बोलाल तसं ते कमेंट करेल तसं कळतं. लोक पाया पडाय आली की सोंड वळती वगैरे कळतो. तर ट्रेन आहे. तर चला जाऊया. आज पूर्ण रिकाम आहे. वा वा आज माझी आहे. चलो मित्रांनो. तर हॅलो सर, वेअर आर यू फ्रॉम? From France. France. You are specially come for Kumbh Mela. Yeah. How many days you are here from? 4 days. 4 days. You cover the Monia Mosia 29 Jan 28. Yeah. 28, 29, 29. 30. How the crowd? Very pretty. Very pretty. Do you know the amount of crowd come here for 29 Jan? About 10 millions. 10 million, no, about 100 millions. 10 crore people come. I am traveling on that bike for all India. I am from Mumbai, Maharashtra. Mumbai, Maharashtra. I am traveling from last 4 months and I cover all India, all 30 to 30 states by bike. Oh, this bike. The bike is only 100cc bike. Motorbike. Motorbike. No. Easy motorbike. Okay. Nice to meet you, sir. Okay. Have a nice journey. Thank you. Okay. राम. मित्रांनो, तो जिलबी खातो इथं. भंडारा लागला होता. त्यात सगळं होतं, रोटी बिटी जेवणच होतं सगळं बेसिकली. पण आता मी तर तिथं पोहे खाल्ले होते, फक्त जिलबीच खातो इथं. चला जाऊया पुढं. एक व्हिडिओ टाकतो मग जातो. इथं थोडं पुढं जाऊन बसायची व्यवस्था फक्त व्हिडिओ टाकतो एक. मित्रांनो, कालच्यापेक्षा आज रोड मोकळे वाटतात सगळे, त्यामुळे गाड्या वगैरे सोडल्यात सगळ्या. चलो मित्रांनो, तर फायनली किन्नर आखाड्यात आलेलं आहे. तर हे सर आपल्याला भेटले, त्या सरांबरोबर आलंय. सरांनी मला गाईड केलं. तर हे पाहू शकता किन्नर आखाडा. तर आज जाऊन पाहूया काय नक्की. चावी पाहि का बघू द्या अगोदर गाडीची. चला बाय बाय. मित्रांनो, इथं पाहू शकता किन्नर बसलेले आहेत सगळे आणि त्यांचे लोक दर्शन घेतात. आगे अंदर भी है क्या? कहीं इधर ही इतना ही. जय श्री आगोरी फाउंडेशन. पाहू शकता आगोरींची देवी. जय माता दी. पूजा चालली इथं. मातांचं काय? प्राचार्य महामंडेश्वरी नंदगिरी माता. ओके सॉरी. मित्रांनो, किन्नर आखाड्यात आलेले हे मॅडम मेन दिसतात. पवित्रा नंदगिरीजी. तर लोक खूप सारे लोक त्यांचे दर्शन घ्यायला आलेले. तिकडं बघा मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन लोक येतात दर्शन घ्यायला.
खूप मोठा परिसर आहे. संध्याकाळी तर जास्त लोक असतील ना. आप सर पहिले आए थे तब कैसे दर्शन ऐसे 4-5 लोग ही रहते हैं क्या? नहीं, जब संख्या मेला और बढ़ता है ना तो पूरा एकदम भीड़ लग जाती है यहाँ। ओके ओके. इधर भी श्री स्वामी कल्याणी नंदगिरी मतलब अलग अलग है. अभि मेन म्हणजे काय झालंय, मी पाकिटच नाही आणलंय, फोनच आणलाय, कॅमेरा आणलाय, त्यामुळं पाकिट आहे पण ह्याच्यात इसमे नीचे तो, त्यामुळं नाही वे दर्शन गेलं तर नाही ते पैसे दिले तर ते शिव्या बिव्या द्यायच्या, त्यामुळे मी जाई नाही पुढे. शकताय माताजी, कौशल्यानंदगिरी माताजी. भैया से मिलकर बहुत अच्छा लगा और आपने बताया कि हम जो है लगभग 1.5 महीने के आसपास जो घर से निकले हैं और बहुत से जो है जगहों गए और सब जगह का आनंद लिए और जो है हमारे साथ मिले, हमें बहुत अच्छा लगा. भाई साहब को हमने कहा चलिए भैया आपको दिखा दें जो हमारे यहाँ है यूपी में जो देखने लायक घूमने लायक की मेला है. आपका सौभाग्य है, बढ़िया है कि आप यहाँ आए और कम से कम मेले का जो है वो आनंद ले रहे हैं और बहुत बढ़िया है सब. आपको कौन सी जगह है? आप इलाहाबाद में हो. इलाहाबाद में आपका एरिया लगता है 16 नंबर सेक्टर और किन्नर अखाड़ा है ये, जो यहाँ सब आप देख लीजिए, जो सब आप लोग बैठे हैं सब. यहाँ का दृश्य बहुत बढ़िया है, देखने लायक है. खूप सारे लोग दर्शन करायला येतात. आता सकाळ सकाळी म्हणून सुबह सुबह भीड़ कम है, नहीं तो शाम को बहुत भीड़ होती है. और मेला चूंकि 19 वाला खत्म हो चुका है, 3 तारीख में नहान है, तो नहान में शायद इतनी भीड़ होगी कि यहाँ खड़ा होना मुश्किल हो जाएगा. बाकी आप धन्यवाद भैया. थँक्यू सर. जे मित्रांनो जे आतमध्ये बसले होते ना देवी, त्या देवीचं माचं दर्शन घेतलं मी, पण तिथं व्हिडिओ पण काढायला नव्हतं. हे देखो किन्नर आखाडा मिलन समोर एक नंबर. चल तर अखिलेश यादव जे मुख्यमंत्री त्यांचे वडिलांच्या ह्याच्यानुसार त्यांनी हे केलं, इथं स्मृती संस्थान उभारलंय मुलायम सिंग यादव. तुम्ही पाहू शकता आता चाललंय, हे पाहू शकता मुलायम सिंग यादव. तर ते पोलीस असल्यामुळं बरं पडते. त्यांचं बघा त्यांच्या स्मरणार्थ केलंय त्यांनी, आणि इथं त्यांचा स्टॅच्यू वगैरे ठेवलेला आहे. आणि तर बाबा बिबा आहेत. अखिलेश मुलायम सिंग यादवचं स्टॅच्यू होतं, तिथं त्यांचं दर्शन घेतलंय. तर खूप म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलांनी इथं कुंभमेळ्यात केलेलं आहे. मित्रांनो तर आता ते ही किन्नर आखाडा पाहिला, ती मला नव्हतं माहीत कुठं आहे. ते पोलिसाला घेतला म्हणून बरं झालं, त्यांनी गाईड पण केलं चांगलं. आता त्याला त्या ड्युटी सोडले आणि मी चाललो इथं 12 ज्योतिर्लिंगन ते पाहिला. बघूया कसं होते. पण पेट्रोल टाकायचं मेन म्हणजे पेट्रोलच नाही आहे, ते फक्त एकदा चेक करतो किती पेट्रोल. कारण काय इथं 2 दिवस झालं ते म्हणला मग पेट्रोल पंप हे ही झाल्यामुळं लई गाड्या लॉक होत्या, गाड्या ब्लॉक झाल्या होत्या, मग पेट्रोलची गाडी आली नाही, त्यामुळे इथं पण पेट्रोल शिल्लक नाही. बघूया कसं होतं. आता फायनली ब्रिज क्रॉस करायला आलो. हे ब्रिज क्रॉस केला ना आपण सेक्टर 16मधनं सेक्टर 6-7 मध्ये पोचल. मित्रांनो हे पाहू शकता एक कलागंज सेक्टर 7 मध्ये, आणि तिकडं पाहू शकता हे लक्ष्मी गेट आहे. पुढे जे लक्ष्मी गेट आहे. आता इथनंच काढतोय व्हिडिओ, कारण लांब तिथं जवळ गेला परत थांबवायची हे करायची. हेल्मेट नाही आणलं, हेल्मेट आणलं असतं तर बरोबर निघतोय व्हिडिओ. आता पेट्रोल टाकायला चाललो इथनं मी, मग पेट्रोल टाकलं बाकीचं फिरून. मित्रांनो तर गाडीची ऑइल लेवल कमी होती, पेट्रोल टाकायचं आलं होतं तर इथं मेकॅनिक मिळलं होता. 5 और डालू भाई. हॅलो तर डाल देतो. तर मित्रांनो गाडीची ऑइल कमी झालं होतं तर ऑइल लेवल केली आता, आणि जातो आता पेट्रोल टाकतो. एकदा पेट्रोल टाकलं म्हणजे का आतमध्ये फिरायला काय अडचण नाही आहे. माझा वेगळा एक प्लॅन आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगाल. गाडीत पेट्रोल वगैरे लेवल बिवल टाकवते. तर चलो बाईला 60 रुपये दिले तर बाई अजून 5 रुपये मागते. 5 रुपये देऊन टाकतो, काय 5 रुपये नाही. मित्रांनो तर ये बाई आपला प्रयागराज मधला भाई यादव जी है. यादव जी क्या बोलोगे? क्या बोले? अरे बोलो तो अभी तो बोला मेरे को ब्लॉग में ले लो, और अभी बोल रहे क्या बोल रहे हैं? बोल क्या मेरे को देख के इधर कैसा लगा तुमको? अच्छा लगा. चला पर जाऊन पेट्रोल टाकतो. पेट्रोल पंप किधर आहे भाई? रोल आगे 2 चौराहे से ना तब तक तो. हर हर महादेव मित्रांनो, तर मी आहे आता प्रयागराजमध्ये. तर प्रयागराजमधील मी नाग वासुकी मंदिर इथे आलेलो आहे. तर
प्रयागराजमधील त्रिवेणी संगम, त्यानंतर सोमेश्वर मंदिर, प्राचीन सोमेश्वर मंदिर, प्राचीन नाग वासुकी मंदिर आणि बडे हनुमान मंदिर हे म्हणजे महत्त्वाची मंदिर आहेत. तर त्या मंदिरांपैकी मी एक मंदिर म्हणजे नागवासुकी मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. हे मंदिर पाहू शकता, असं वळती आहे, जरा दुसऱ्या मजल्यावर असल्या का ते शिड्या चढून खालनं वळती यावं लागते. आणि हा पहा प्रचंड असा मोठा नागवासुकी मंदिराच्या गेटवर ही आहे, कमान आहे. आणि इथंच जवळ पाहिलं गेलं तर इथंच आहे ते 1,51,00,000 लाख रुद्राक्षपासून बनवलेलं 12 शिवलिंग इथे आहेत. तर चला आता गंगा नदी पार करून त्या साईडला जायचंय. चलो बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो तर पेट्रोल टाकतोय आता फायनली. लई स्वस्त पेट्रोल आहे त्याचं, 94 रुपये 95 रुपये. हमारे इधर महंगा है, हमारे इधर 106 रुपये लीटर है पेट्रोल. बोल दीजिए पेटीएम किया हो तो हमको 490. हाँ, आणि तर भारत पेट्रोलियमवर पेटीएम केलं मी 490 रुपये तर 500 रुपयाचं पेट्रोल टाकलंय त्यांनी, 10 रुपयाचं एक्स्ट्रा टाकलंय. ये क्या मेरा है भाई, ये देखो अभी पेट्रोल कितना आया है, दाखवतो मी पेट्रोल किती आलं है. यांनी पाय टाकी बिकी लब्बर बिब्बर लावून लई स्लो, बहुत स्लो है मशीन, ये स्पीड वाला नहीं है क्या. कहाँ से आए आप? कौन तो? महाराष्ट्र से. यूट्यूबर है. चलो 5 लिटरच्या वरती आलंय. 5 लीटर 28 पॉइंट. आला. मित्रांनो हे सेक्टर 6 मधला लक्ष्मीद्वार आहे. तर इथनं आज जायचं आहे, इथनं सेक्टर 6, 7 वरती जायचं. आता पेट्रोल टाकून आलंय, चला जाऊया. मित्रांनो हे उत्तर प्रदेश दर्शन मंडपम आहे, पण आता क्लोज दिसतंय. स्वागत आहे पलीकडून हे ओपन काय माहिती पाहायला लागेल. तर 2 गेट आहे त्याला. आपण चाललोय नागवासुकी मंदिराकडं. मित्रांनो पोचलोय फायनली उत्तर प्रदेश मंडपम, उत्तर प्रदेश दर्शन मंडपम में आपका स्वागत आहे. बघू डिजिटल बघूया खूप काय. मित्रांनो तर इथं उत्तर प्रदेश दर्शनमध्ये आलो. इथं पहिला तर उत्तर प्रदेशचा मॅप लावला आहे. तर आपण वाराणसी इकडं खालच्या साईडला आहे पार. आणि इकडं पाहू शकताय सगळे जेवढे मंदिर आहेत ना उत्तर प्रदेशमधले, तेवढ्यांचा सगळे हिंदू मंदिर आहेत तेवढ्यांचं सगळ्यांचं ही लावलं आहे, ही केली. कशी प्रतिकृती दाखवली. चला फोन येतोय, बाय बाय. मित्रांनो तर कलाग्रामला आलेलो आहे सेक्टर 6 मध्ये. तर चला जाऊया, कसं आहे पाहूया. संस्कृती मंत्रालय दावा असं म्हणजे पुस्तकं वगैरे, फोटो वगैरे, जुनं साहित्य ते ठेवलेलं आहे. बाकी इकडं पण पाहू शकता जुन्या गोष्टी आहेत, दुकानं लागलीत कपड्याची वगैरे. प्रदर्शन आहे थोडक्यात. कलाग्राम आहे, कलाग्राम. हे लेडीजचाच पार्ट दिसतोय हा. चलो बाय बाय. इथं मोठं असं स्टेज आहे, तिथं महादेवाचा फोटो वगैरे, तेच मेन अट्रॅक्शन आहे. त्या फोटोवरच त्यांनी ही केलंय. आणि पाठी बाहेर कमान विमान एकदम टाकाटक केली, नाईस. तिथं कलाकृती दाखवल्यात. चला आतनंच जाऊ. मित्रांनो तर कलाग्राम याला जाऊन आलोय. तर बेसिकली आपलं विज्ञान प्रदर्शन भेटतं ना तसं त्या टाईपमध्ये. नंतर शेवटी खाऊगल्ली वगैरे आहे. हे असं मोठं असं ही बनवलं आहे सेट, एक नंबर आहे. आतनं बी चांगलं इंटिरियर केलं आहे आणि सगळं पत्र्याचंच आहे. चला जाऊया. हे नागवासुकी द्वार आहे आणि इथं ते ह्याच्यापासून रुद्राक्षापासून बनलेले 12 ज्योतिर्लिंग आहेत. मित्रांनो आलोय फायनली. 5,51,00,000 रुद्राक्षापासून बनलेले 12 ज्योतिर्लिंगाचे शिवलिंग आहेत, पाहू शकताय तुम्ही. सगळे त्रिशूळ बिशूळ सगळे ह्याचेच आहेत. 2 मिनटं. रुद्राक्षापासूनच बनलेले आहेत सगळे. किती आहे, ह्यूज. हो 2 3 4 5 6 7. हे अट्रॅक्शन आहे लोकांचं. तसं हे बरेच लोक येतात. चप्पल बाहेरच काढायला पाहिजे होती, माझ्या लक्षात नाही आलं. चप्पल काढून आलो. तर मित्रांनो इथं एक देवीची मूर्ती, लक्ष्मी देवीची. आणि एका साईडला 6 ज्योतिर्लिंग आहेत आणि एका साईडला 6 ज्योतिर्लिंग आहेत. कसले आहेत? 5,51,00,000 म्हणजे लय झालेला का नाथखोळा. आणि किती उंच आहेत? 12. 2 वेळा माणूस माझ्यासारख्या 2 वेळा उंच उभा केला तवा त्याच्या हाईटला येईल.
जे त्रिशूल वगैरे सगळं बनवलेत ना ते सगळं रुद्राक्षापासूनच बनवलेत. आणि इथं थोडं पुढं आलं सेंटरला की ही देवीचे मूर्ती. इथं बाहेरचेच बाबा दिसतात कुठले तरी. हर हर महादेव मित्रांनो. तर आज दिवस आहे 31 जानेवारी. तर मी प्रयागराजमध्ये आहे. तर प्रयागराजमध्ये मी आलो आहे आज 5,51,00,000 रुद्राक्षापासून असे बारके बारके रुद्राक्ष आहेत. त्यापासून हे 12 शिवलिंग बनवलेले आहेत. म्हणजे 12 ज्योतिर्लिंग शिवलिंग म्हणू शकता तुम्ही. इथे 12 फूट उंच आहे आणि ते 5,51,00,000 रुद्राक्षापासून बनवलेले आहेत. इतकं ह्यूज आहे ना नादखोळा. आणि खूप भारी ही मेन टुरिस्ट अट्रॅक्शन आहे इथं मित्रांनो. तर सेक्टर 6 मध्ये जे आपण 12 ज्योतिर्लिंग पाहिले रुद्राक्षापासून बनलेले त्याच्यासमोरच पुढं 100 ते 200 मीटरवर नागवासुकी मंदिर आहे. तर जाऊन मंदिरात दर्शन घेऊया. चला जायचं श्री वरती दिसतंय मंदिर. इथं कलर कॉम्बिनेशन थोडं वेगळं आहे. पुढं नागवासुकीचं हे दिलेलं आहे. चल जाऊया वरती. तशी अर्धा तास 15 मिनटं. चला मित्रांनो. तर मी नागवासुकी मंदिरात आलोय. तर हे आपले हा मुंबईचा आहे भाऊ आणि हे 2 भाऊ आपले पुण्यातले. क्या बोलोगे भाई आपको मराठी येते का? हिंदी आती का? या भाऊ लई मराठी. भाऊ काय म्हणशील? बोलायला काय म्हणशील? चांगली जागा आहे. सगळ्यांना यायला पाहिजे. महाकुंभ 144 इयर्समध्ये एकदा तरी येत आहे. म्हणजे हा 12 वर्षांनी येतो. पण हा जो महाकुंभ आहे तो डायरेक्ट 144 नाही येणार. इतका मोठा महाकुंभ आहे. 2 पिढियां चली जाएंगे इसमें. क्या नहीं ओपन नहीं पता. ओके मित्रांनो. निरोग रहिए कुछ गण लावला मित्रांनो. चल हर हर महादेव मित्रांनो. तर मी आहे आत्ता प्रयागराजमध्ये. तर प्रयागराजमधील मी नागवासुकी मंदिर इथे आलेलो आहे. तर प्रयागराजमधील त्रिवेणी संगम त्यानंतर सोमेश्वर मंदिर प्राचीन सोमेश्वर मंदिर प्राचीन वासुकी मंदिर आणि बडे हनुमान मंदिर हे म्हणजे महत्त्वाची मंदिर आहेत. तर त्या मंदिरांपैकी मी एक मंदिर म्हणजे नागवासुकी मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. हे मंदिर पाहू शकता. असं वरती आहे जरा दुसऱ्या मजल्यावर असल्या का ते शिड्या चढून खालनं वरती यावं लागते. आणि हा प्रचंड असा मोठा नागवासुकी मंदिराच्या गेटवर ही आहे कमान आहे. आणि इथंच जवळ पाहिलं गेलं तर इथंच आहे ते 1,51,00,000 रुद्राक्षपासून बनवलेलं 12 शिवलिंग इथे आहेत. तर चला आता गंगा नदी पार करून त्या साईडला जायचं आहे. चलो बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. हर हर महादेव मित्रांनो. तर मी आहे आत्ता प्रयागराजमध्ये. तर प्रयागराजमधील मी नागवासुकी मंदिर इथे आलेलो आहे. तर प्रयागराजमधील त्रिवेणी संगम त्यानंतर सोमेश्वर मंदिर प्राचीन सोमेश्वर मंदिर प्राचीन वासुकी मंदिर आणि बडे हनुमान मंदिर हे म्हणजे महत्त्वाची मंदिर आहेत. तर त्या मंदिरांपैकी मी एक मंदिर म्हणजे नागवासुकी मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. हे मंदिर पाहू शकता. असं वरती आहे जरा दुसऱ्या मजल्यावर असल्या का ते शिड्या चढून खालनं वरती यावं लागते. आणि हा प्रचंड असा मोठा नागवासुकी मंदिराच्या गेटवर ही आहे कमान आहे. आणि इथंच जवळ पाहिलं गेलं तर इथंच आहे ते 1,51,00,000 रुद्राक्षपासून बनवलेलं 12 शिवलिंग इथे आहेत. तर चला आता गंगा नदी पार करून त्या साईडला जायचं आहे. चलो बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो दर्शन झालंय प्राचीन नागवासुकी मंदिरचं. आता निघालोय. आपली गाडी कुठे आहे? कुठं लावली गाडी मी? हे इथे मित्रांनो इकडं पण बनवलंय. ही पाहू शकताय तुम्ही आंघोळीसाठी. सगळीकडे घाट बनवला आंघोळीसाठी. ते लोक एवढी गर्दी का काय होतं ते संगमाव काय माहित नाही भाऊ. चलो मित्रांनो. तर इथनं नागा म्हणजे जुना आखाडा लागलाय नागा साधूंचा. तर पाहू शकता हे प्रत्येक ठिकाणी साधू झोपलेले आहेत.
मित्रांनो तर हे नागा लोकांचा एरिया आहे, जुना आखाडा. मित्रांनो बघा हे नागाचा चष्मा घालतो. बाबा मस्त मस्त दिख रहा है. ते काय इथं पाहिजे मला कळत नाही. सगळे बाबा नागडे बसलेले आहेत आणि त्यांचा व्हिडिओ काढाय पण नको वाटतं मला. हे बघा विदेशी लोक. मॅडम हॅलो हॅलो मैम, वेयर आर यू फ्रॉम? यूरोप से. यूरोप से? अरे हिंदी तो आती है आपको? थोडा थोडा आते. हिंदी येते तिला. चला जाऊया. मित्रांनो तर आलोय जुन्या आखाड्यात. मेन म्हणजे इथं जे चिमटे बाबा आहेत ना, ज्याचा हात वळते ते झोपलेले आहेत. तिथं दिसतंय का तुम्हाला ते ह्याच्यावर झोपलेले. त्यामुळे आता आजचा जातो इथनं. मागच्या वेळेस आलं तर ही नव्हतं, जागेवर नव्हतं, आता झोपलेलं आहे. तर ते बाबाचं माझी काय भेट होणं शक्य नाही आहे, त्यामुळं निघतोय आता. बाकीकडं काय आहे तिथं जुन्या आखाड्यात मला काय दाखवावं काय कळत नाही आहे, कारण जास्त कोण नंगे पुंगेच बाबा असतात. ते ब्लर करा आणि काय करा आणि त्यात लई लपडे असतात, त्यामुळे मी इथलं नाही आहे. बेसिकली तुम्ही सेक्टर 18मध्ये ते ब्रिज आहे ना, लोखंडी ब्रिज खाली आला ना, तिथंच आहे चिमटा बाबा. हे पाहू शकताय हातवरती कलर. मित्र नाही बाबा बघा त्यांचे केस कसले आहेत, मोठे एकदम मोठे. इथं फोटो कोणाबरोबर काढतात? मठातल्या लोकांबरोबर काढतात काय. बेसिकली काय मोठा आखाडा आहे जुना, त्यात नागा बाबा राहतात सगळे. तर हे पाहू शकता, हा लोखंडी ब्रिज खाली सेक्टर 18मध्ये. तुम्हाला कोणाला यायचं असलं तर येऊ शकता तुम्ही. ज्यांना बाबांचे दर्शन करायला किंवा त्यांच्याशी संवाद साधायला आवडतं ते लोक येऊ शकतात. तर मित्रांनो ज्युसीमध्ये कुठं ती बगधड झाली होती ती पाहिलं आलोय, पण कोण लोकेशनच सांगा नाही त्याचं, कुठं झाली काय झालं. पोलीसवाले पण सांगा नाही आणि कोणाला गावकऱ्यांना पण माहीत नाही. तर चला जाऊया. नाही माहिती बहुतेक लोकेशन. तर भंडारा वाटत चाललंय, तर भंडारा घेतलाय भात आणि चटणी. फायनली मित्रांनो फिरून आलोय आता टेंटमध्ये. 4:04 झाले. तर चला बसतो थोड्या वेळ, नंतर आंघोळच करणार डायरेक्ट. तर मित्रांनो मी आता टेंटमध्ये आपल्या जे विश्रामगृह काय म्हणतात त्याला, जनाश्रयगृह, त्यात ही 2 मुलं भेटल्यात. ही माझी व्हिडिओ अगोदर पण त्यांनी पाहिला होता. Day 2ला मी निघालो होतो त्यावेळेचा. तर त्यांनी ओळखलं मला आणि ते आले, म्हणले तुमच्या चॅनलचं नाव काय. आता त्यांनी सबस्क्राईब वगैरे केलं. ते म्हणले तो काय क्या बोल रही थी तू, वीडियो कैसे लगे तुमको? बहुत अच्छी लगी ना. किधर किधर घुमाए, कब आए थे तुम? कल आए थे. हम कल आए थे क्या? कल परसों सॉरी. वो मतलब जब भीड़ ज़्यादा थी उस दिन आए थे क्या? तो किधर से, इधर से आए थे क्या? ये इधर से पीछे साइड से. और इसलिए तो बच गए. उधर बहुत भीड़ है. कहाँ पर? मैं भी इधर था, नहीं तो उधर क्या हुआ. मित्रांनो तर आपल्याला ही भेटायला आली आपले मैत्रीण. काय नाव तुझं? त्रिशा. त्रिशा कुठून आली तू? उल्हासनगरमध्ये. चांगली मराठी बोलते की तू. मग तू हिंदीत का बोलत होती मगाशी? हिंदीमध्ये का बोलत होती मगाशी तू? मुंबईमध्ये असल्या मराठीतच बोलायचं की. बोलायचं मराठी बोलायचं, आपली लोकल लँग्वेज आहे मराठी. चला मित्रांनो, चला बाय बाय. आता लय फिरून आलोय मी, झोपतो आता जरा. तर मित्रांनो बेसिकली संध्याकाळ झाली आता. तर काही रोज तर नदीवर आंघोळ करतो, पण आज इथंच आंघोळ केली, कारण लई दिवस साबण लावून आंघोळ नव्हती केली. डायरेक्ट डुबकी मारून बाहेर यायचं, फक्त तोंडात दिसत होतं. तर इथं कसं आहे रोजची प्रोसेस, रोज संध्याकाळी नाही रसीद काय लागते. मेरी इधर ही रह गई शायद. ये मेरी ये छोड़ो, ऐसे ही भूल जाएंगे तो कैसे होगा. है तो आप पहचान वाले हो गए अभी. तर मित्रांनो तर अशी रोज संध्याकाळी रिसीट करायला लागते. 100 रुपये रोजचे असतात. तर 3 दिवस पाठीमागचे ज्या दिवस गर्दी होती त्यावेळेस 200 होते. अभी कब बढ़ने वाला है का नहीं? 2 तारीख को बढ़ने वाला है का? 2 और 3 को 2, 3, 4 200 24 घंटे 4. ओके ओके. पर इस बार मेरे को नहीं लगता भीड़ आएगी ये मॉल की वजह से. तर चला जेवण करून येतो आता आणि मग व्हिडिओ एडिट करू आपण. चलो बाय बाय.
तर मित्रांनो आता आलोय खायला भजी आणि रोटी. तर ह्यो भाऊ आहे. मेरे को पहचानने लगे हो क्या तुम? आता क्या बरोबर हाँ मैं रोज रोज आता हूँ क्या? बरोबर आते हो. हाँ. बाकी क्या फिर आपने पकौड़ी की क्वांटिटी कम कर दी यार. कम दी है पकौड़े मेरे को आज. कम नहीं दिया और बहुत हाँ. मित्रांनो तो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि लय झोप यायला लागली कारण काल मागच्या 2 दिवसापासून नाही मी 3 तास झोपत होतो. 3 तास. त्यामुळं आता झोपलंय मला अनावर झाली गत झाली. मग ते ही व्हिडिओ एडिट करतानाच अशी डुकली आली. म्हणलं एकदा झोपलं की उठायचं नाही म्हणून बाहेर जरा टेलाय आलोय आणि व्हिडिओ एडिट झाला एक्सपोर्ट होऊन तो अपलोड करतोपर्यंत जागा राहायला लागतंय. तर चला जाऊया. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत सेंड करा. आणि जर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर हर हर महादेव नक्की कमेंट करा. ज्यांनी शेवटपर्यंत पाहिलं त्यांनी नक्की हर हर महादेव कमेंट करा. चला बाय बाय.